महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट प्राथमिक शाळा गायमुख तालुक्यात प्रथम। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या महत्त्वाकांक्षी योजनेच्या टप्पा क्रमांक 3 मध्ये रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट प्राथमिक शाळा गायमुख तालुका तळा हिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे। दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आलेली ही योजना सरकारी शाळांच्या आधुनिकीकरण, सौंदर्यीकरण आणि सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत आहे। या योजनेचा मुख्य उद्देश शिक्षक, पालक व विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे तसेच स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी शिक्षण पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे। या योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा, शासनाच्या ध्येय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी व शैक्षणिक संपादन या प्रमुख निकषांवर केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समित्यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन सखोल परीक्षण केले। या पाहणी प्रसंगी रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षणाधिकारी सन्माननीय श्रीमती ललिता दहितुले, उपशिक्षणाधिकारी सन्माननीय संतोष शेडगे, उपशिक्षणाधिकारी सन्माननीय श्रीमती काकडे, तालुका गट शिक्षणाधिकारी सन्माननीय सुरेखा तांबट तसेच विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख उपस्थित होते। यावेळी गावचे अध्यक्ष रमेश पाखड व सर्व पदाधिकारी, महिला मंडळ अध्यक्ष श्रीमती बबिता चाचले व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नामदेव बटावले व सर्व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ व महिला पालक यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। सन्माननीय शिक्षणाधिकारी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला, पटसंख्या वाढीसाठी कसे प्रयत्न करता येतील याचे सखोल मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे रोजगार निर्मिती या संदर्भाने अनमोल असे मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष इंग्रजी व हिंदी वाचन घेतले तसेच परसबाग, शौचालय, सौर ऊर्जा प्रकल्प, हँडवॉश स्टेशन याची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले। शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा कांबळे, रायगड जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अमिश भौड, चेतन जगताप, राहुल उगल मुगले तसेच विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले। या उल्लेखनीय यशामुळे रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट शाळा गायमुख ही शाळा रायगड जिल्ह्यातील आदर्श शाळेचा मानाचा दर्जा प्राप्त करत असून ही कामगिरी संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी किशोर पितळे, तृप्ती भुईर, तळा। काहीतरी तयार करायला पाहिजे, तर असे सुद्धा बऱ्याच जणांचा प्रयत्न आहे। त्यांनी विहिरीची मागणी वगैरे केली, असे रमेश शिंदे म्हणून त्यांनी विहिरीची मागणी केली, त्यांचं कलिंगड करतात, काकडी करतात, कारली करतात, तर असे रोजगार छोटे मोठे चालू आहेत। परंतु इथलं जर का थोडंसं पट किंवा शाळेतली पट वाढवायचं असेल तर लोकसंख्येशिवाय काहीच करू शकत नाही। जवळपास आतापर्यंत एक 70 ते 75% फक्त लोक आहेत, बाकी सगळे मुंबईला आणि बरं वर्षातून एकदाच येणार ते असं करत आहे। तर अशी जरा गावची थोडीशी परिस्थिती आहेच। पाण्याची वगैरे व्यवस्था बोललं तर पाणी वगैरे खूप आहे, जागेचे शेतीबद्दल मार्गदर्शन पूर्णपणे नसल्यामुळे आज महिला बचत गट तसे 5 ते 5 महिला बचत गट आहे, पण त्या प्रशिक्षण नसल्यामुळे काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे। फक्त आता मॅडम तुम्ही सांगितलं की पापड, लोणचे वगैरे आपण बनवूया किंवा मसाले तयार करूया। लोकांना सध्या ऑनलाईन, कारण ह्या पिढीला एवढ्या मला वाटत नाही की माहिती असेल की ऑनलाईनमध्ये कसं करायला पाहिजे, तर थोडंसं ऑनलाईनचं त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे। तसेच मार्केटिंगबद्दल थोडीशी माहिती मिळाली पाहिजे, पॅकेजिंगबद्दल तशी माहिती मिळाली पाहिजे। आता ह्यासाठी आपल्याला जोपर्यंत मार्गदर्शन कुठे चांगलं होत नाही तोपर्यंत रहासारख्या ठिकाणी जाऊन आपण पण ते प्रशिक्षण घेऊ शकत नाही, कारण मी 2-3 वेळा जाऊन रहामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे। पण लोकांना जर का तयार करत असेल तर आम्ही ग्रामस्थ म्हणून किंवा आम्ही जरी आमच्या माणसाला किती सांगितलं तरी ते लोक ऐकत नाही, पण ज्या ते प्रशिक्षणार्थी जे लोक येतात त्यांनी सांगितलं थोडंसं मनावर घेतल्यासारखं वाटतं, कारण आपलं कुठेतरी रोजगार चालेल तरच आपलं भागणार आहे। हे लोकांची मानसिकता आहेच, परंतु थोडंसं मार्गदर्शन होणं फार गरजेचं आहे।